आजकाल आपलं आयुष्य स्क्रीन भोवती फिरतं. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, काम असो किंवा मनोरंजन, आपण तासंतास बसून राहतो. पण एक साधा प्रश्न आहे, हा सेडेंटरी लाईफस्टाईल आपल्या हृदयावर काय परिणाम करतो? जेव्हा आपण खूप वेळ बसून राहतो तेव्हा शरीराची ॲक्टिव्हिटी खूप कमी होते, मेटाबॉलिझम स्लो होते, कॅलरीज बर्न होत नाही आणि हळूहळू वेट वाढायला लागतं. पण एवढंच नाही, आतूनही बरेच बदल होत असतात. लॉंग सिटिंगमुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढते, म्हणजे डायबिटीजचा धोका वाढतो, ब्लड प्रेशर वाढते, कोलेस्ट्रॉल इम्बॅलन्स होतो, विशेषतः HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल कमी होते. याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आर्टरीजवर होतो. ब्लॉकेजेस तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. अनेक लोक म्हणतात की मी जिमला जातो म्हणजे मी सेफ आहे. पण जर तुम्ही दिवसाचे 8 ते 10 तास बसून काम करत असाल आणि फक्त 30 मिनिटं एक्सरसाइज करत असाल तर रिस्क पूर्णपणे इलिमिनेट होत नाही. याला ॲक्टिव्ह काउच पोटॅटो फेनॉमेनॉन असे म्हणतात. मग उपाय काय? सोपं आहे, मूव्हमेंट वाढवा. दर 30 ते 40 मिनिटांनी थोडं उठून चालणं, स्ट्रेच करणं, हे छोटे चेंजेस सुद्धा खूप मोठा फरक करतात. डेली 30 ते 45 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग किंवा एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. वर्क सेटअप सुद्धा तुम्ही बदलू शकता. स्टँडिंग डेस्क, वॉकिंग मीटिंग, हे छोटे चेंजेस लॉंग टर्म फायदेशीर ठरतात. लक्षात ठेवा, आपलं शरीर हे मूव्हमेंटसाठी बनलेलं आहे, सिटिंगसाठी नाही. म्हणून जास्त वेळ बसून राहणं टाळा, ॲक्टिव्ह राहा आणि तुमच्या हृदयाला निरोगी ठेवा. धन्यवाद.